हे ज्ञानेश्वर वसतिगृह आहे आणि हे ज्ञानेश्वर वसतिगृह बऱ्याच दिवसापासून बंद आहे. त्याला कारणे कुठली आहेत ती सांगितलेली नाहीत, परंतु ह्या ठिकाणी 12 मजल्याची इमारत उभी करणार आहेत आणि ती वसतिगृहासाठी नसून ते कोणते त्यांचे कार्यालय आहे त्याची एक्झॅक्टली माहिती मला प्राप्त नाही, परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यालयाची बिल्डिंग उभी करणार आहेत. हे वसतिगृह कारण नसताना बंद केले की ते विद्यार्थी सेंट्रल पॉईंटला म्हणजे पुणे स्टेशनच्या या एरियामध्ये विद्यार्थ्यांचं कॉलेज जवळ आहे, BJ मेडिकल कॉलेज जवळ आहे. हे सर्व जवळ असताना म्हणे ते जिना पडला आहे, वरचा स्लॅब कोसळला आहे, अशा अफवा उडवून या ठिकाणचं जे वसतिगृह आहे ते दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे. आणि इतकी मजबूत असणारी इमारत, त्याचबरोबर इकडल्या ज्या बाकीच्या इमारत आहेत त्याच वेळेस ह्या बांधलेल्या इमारती आहेत. तर ह्या इमारती ह्याच इमारतीबरोबर बांधलेल्या आहेत. तर ही मोडकळीस येण्याचं कारण काय? तर मोडकळीस आलेलीच नाही ही इमारत. तुम्ही पाहताय, पहा कुठेही मोडकळीस आलेली नाही, परंतु त्याचा मेंटेनन्स नसल्यामुळं आहे ना. ह्या ठिकाणच्या ह्या भिंती पण तुम्ही पाहू शकता, ह्या भिंती पण तुम्ही पाहू शकता. पूर्ण हे भिंती पहा, या खिडक्यांचं मेंटेनन्स नसल्यामुळं आहे ना, भिंतीला कुठेही चिज गेलेली नाही. भिंत्या अगदी व्यवस्थित आहेत. आणि मग कोणती अफवा उडवली आणि अशा पद्धतीने हे वसतिगृह बंद करायचं, इथे विद्यार्थ्याच्या जीवाला धोका आहे असा शब्द वापरायचा आणि इथून वसतिगृह हलवून त्या ठिकाणी दुसरी इमारत बांधायची, म्हणजे हे पूर्णपणे अन्यायकारक गोष्ट आहे. तर अधिकाऱ्यांनी हा मनमानी हेका चालवू नये, कारण मनमानी हेका चालवून हे काही बंद केलं गेलं. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा येथील काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की त्याचा स्लॅब कोसळलेला आहे. तर पहा, हे मी स्लॅबचं तुम्हाला ह्याच ठिकाणी चित्रीकरण करून देत आहे. स्लॅब पण कोसळलेला नाही, हे पहा, वरचा स्लॅब पण एकदम चांगला आहे. फक्त मेंटेनन्स केलेलं नाही, इथली वायरिंग तुटलेली आहे ना. या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. आणि म्हणून ह्या ठिकाणचे जे वसतिगृहाचा जो त्यांचा हलवून जो प्लॅन आहे, इथे मोठी इमारत बांधायची आहे, ती इमारत ह्या ठिकाणी होऊ नये. ह्या विद्यार्थ्यांची जी वसतिगृहाची जी सेंट्रल पॉईंट आहे तो त्यांना तसाच ठेवण्यात यावा. कुठेही जिना पडलेला नाही, कुठेही पहा, मी पूर्णपणे तुम्हाला हे दाखवत आहे. कुठेही ह्याच्यामध्ये इमारतीला कुठेही धोका पोहोचलेला नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होण्याचा संबंध येत नाही. हे पूर्णपणे पहा, कुठेही पहा तुम्ही. तर हे अशा पद्धतीचे हे समोरची जी बिल्डिंग दिसते त्याच्या पुढची ह्या बिल्डिंगच्या समोरची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग देखील ह्याच वेळेस बांधलेली आहे, पण ती कार्यान्वित आहे. मग ह्यालाच काय झालं? मी आता तुम्हाला हे जिन्याचं दर्शन देत आहे. पहा, हे जिन्यामध्ये कुठंही पहा, जिना कुठंही तुटलेला नाही. पूर्णपणे तुम्ही हे पहा की जिना तुटलेला नाही, वरचा कुठलाही स्लॅब तुटलेला नाही, पहा. आणि म्हणे ह्याच्या खाली पाणी येत आहे म्हणून ते पाडायचे आहे. काहीतरी कारणं सांगायचे बोगस आणि इथून वसतिगृह हलवायचं. हा फार मोठा SC आणि STवर केलेला अन्याय आहे. पहा, ते म्हणे ह्या दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळलेला आहे. तर स्लॅब वगैरे कुठं कोसळलेला दिसत नाही. पहा, कुठं कोसळलेला दिसतोय तुम्हाला स्लॅब? या ठिकाणी पहा, कुठेही स्लॅब कोसळलेला नाही. पूर्णपणे इमारत चांगली आहे. आणि हे बंद करणे म्हणजे हा अन्याय आहे. इकडून शिफ्ट करण्याचं कारणच नाही. आणि ह्या ठिकाणी दुसरी बिल्डिंग बांधायचं आणि ती कार्यालयाला द्यायची, हा फार मोठा अन्याय आहे ना. कार्यालयाला काय म्हणून द्यायची? दुसऱ्या कार्यालयाला काय द्यायची गरज आहे? पहा, इथे एवढा फक्त इथला फक्त भिंतीचा जो प्लास्टर केलेला भाग आहे तो एवढाच थोडासा हे झालेला आहे. पहा, तो प्लास्टर केला की व्यवस्थित होऊन जाणार आहे ना. शासनाला अवाढव्य खर्च करण्यापेक्षा असणारा हा मेंटेनन्स
हा पहा, हे मागच्या बाजूने तुम्हाला हे दर्शन देत आहे. पहा, मागच्या बाजूची ही इमारत आहे. मागून देखील तुम्हाला कुठंही या ठिकाणी दिसत नाही. पहा या ठिकाणी कुठंही तुम्हाला बिल्डिंग खालीपर्यंत पहा की कुठंही चीर गेलेलं नाही किंवा काय नाही. एकदम ही इंग्रजाच्या काळातली एकदम जबरदस्त दगडी बिल्डिंग आहे. परफेक्ट बिल्डिंग आहे. आणि त्याला काहीतरी कारणं देऊन ते हेतून वसतिगृह हलवायचं हे अन्यायकारक आहे. आता आपण पुढच्या वरच्या मजल्यावरचाही आपण ह्या ठिकाणी वसतिगृहातल्या जे वरचा 3रा मजला जो आहे, आपण आता हे फर्स्ट फ्लोअर आलो आहे. आता सेकंड फ्लोअरवर गेलात आपण तर सेकंड फ्लोअर देखील कुठंही स्लॅब कोसळलेला नाही. पहा, सेकंड फ्लोअरला तर वर तर स्लॅबच नाही आहे, वरपत्रे आहेत. मग स्लॅब कुठं कोसळला? स्लॅब कोसळला नाही, काही केलेलं नाही. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर हे वसतिगृह अतिशय विद्यार्थ्यांना लाभदायक आहे, जवळ आहे. आणि हा जिना आहे. पहा, जिन्यामधले ह्या काचा फक्त फुटलेल्या आहेत. हे मेंटेनन्स न केल्यामुळं काचा फुटलेल्या आहेत. पहा, हा वरचा फ्लोअर आहे. पहा, इथे फक्त हे इथलं हा जिना म्हणण्यापेक्षा हे जो गार्ड्स आहे एवढं फक्त इथं तुटलेलं आहे. ते बसवलं की प्रॉब्लेम मिटला, काहीच अडचण नाही या ठिकाणी. आतून जेव्हा पाहाल तुम्ही रूममध्ये तर आतल्यासुद्धा रूम एकदम व्यवस्थित आहेत. पहा, कुठंच चिर गेलेले दिसत नाही, कुठंच काय झालेलं दिसत नाही. पहा, इथे एकदम व्यवस्थित आहेत. ह्या आहे ना, BJ मेडिकल कॉलेजचे 1915 पासूनच्या ज्या हॉस्टेलच्या इमारती आहेत त्या इमारतीला पुन्हा पुन्हा वारंवार त्यांचा मेंटेनन्स करत असल्यामुळं ते एकदम व्यवस्थित आहेत. आणि त्या काळातली ही बिल्डिंग त्याच्यानंतरच्या ह्या बिल्डिंग आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. हे पहा, पूर्णपणे कुठेही तडा गेलेला नाही. आणि हे वसतिगृह बंद करण्याचं कारण आम्ही प्रशासनाला विचारणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जी इमारत तुम्ही उभे करणार आहात दुसरी प्रशासनाची आणि इथून वसतिगृह दुसऱ्या बाजूने हलवणार आहात, त्याला आमचा कडाडून विरोध असणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी पहा, हे मी तुम्हाला 3ऱ्या मजल्यावरून जो आहे तिथून मी तुम्हाला हा फोटोग्राफ देते. आता बिल्डिंग एकदम चांगले, एकदम भक्कम आहे. पहा, हे दगडे पहा, जवळून पाहिलं तुम्ही तर हे पहा, अतिशय उत्कृष्ट बिल्डिंग पाडायची आणि त्या ठिकाणी उगाच काहीतरी करायचं हे कदापि होऊ दिले जाणार नाही. हा इकडला भाग दाखला. दुसरा तुम्हाला हा वरचं पहा, हे पत्रे देखील व्यवस्थित आहेत. वायरिंग तुटलेले आहे, मेंटेनन्स केला नाही, काहीतरी दाखवायचं म्हणून ते केलेलं नाही. आणि इथून विद्यार्थी हलवलेले आहेत. तर हे अन्याय जो आहे तो दूर करावा. ज्या अधिकाऱ्यांचा जो मनमानी हेका आहे तो हेका संविधानाप्रमाणे असावा, नाहीतर संविधानाच्या विरोध असणारा हेका हा चालणार नाही. त्यामुळं सर्व प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की हे वसतिगृह त्वरित ह्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावं. जे बी मेंटेनन्स होणार आहे तो मेंटेनन्स ताबडतोब करावा आणि इथे कुठल्याही दुसरी इमारत उभी करू नये आणि आमच्या न्याय हक्कापासून आम्हाला वंचित करू नये ही प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना विनंती करीत आहे. हे पहा, इकडला जो तुम्ही पाहिला तर हा वरचा फ्लोअर, इकडून ह्या फ्लोअरमध्ये पण पहा कुठेही ही इमारत तुटलेली नाही. दिसते कुठे तुम्हाला तुटलेली इमारत? पहा, पाडण्याचं कारण काय? पहा, इथं कुठेही पहा तुम्ही, कुठेही इमारत तुटलेली नाही. ही जी आहे ती जळमाट आहेत, ती काय चिरा गेलेल्या नाही, ती जळमाटं दिसतात तुम्हाला आहे ना. हे जळमाट आहे, ते चिरा नाहीत, त्या चिरा नावून पडलेल्या नाहीत त्या. हे पहा, इथे हे असं आहे. ठीक आहे. तर हे रूम नंबर 29 पहा, सगळ्या रूम्स चांगले आहेत, एकदम भक्कम आहेत. तर त्या व्यवस्थित जर मेंटेन केल्या, त्याची दुरुस्ती केली तर हे अतिशय उत्कृष्ट हॉस्टेल आहे. व्हेंटिलेशन फुल आहे. इथं दुसरं कुठलंही इमारत बांधू नये
हे शासनाला पुन्हा पुन्हा विनंती करण्यात येत आहे. हे पहा, इथे पूर्णपणे हे वसतिगृह अतिशय सुंदर आहे. आणि ह्या वसतिगृहाचे ही पुढची जी इमारत आता दिसते, हे उंच मनोरा जो आहे चर्चच्या त्या शेजारची ही जी पत्र आहेत वर, ह्या व्हाईट बिल्डिंगच्या समोरची जी आहे ही इमारत, ही इमारत त्याच वेळेस बांधलेली आहे. आणि ती इमारत, त्याच वेळेस बांधलेली इमारत ती कार्यान्वित आहे. तिथे माणसं मरत नाहीत आणि इथंच कसं काय विद्यार्थी मरू लागलेत आमच्या ह्याच्यामध्ये वसतिगृहामध्ये. तर हे पहा, इकडलं पण ही त्याच वेळेची इमारत आहे, त्यानंतरच्या इमारत आहेत ह्या, पण ती समोर आता दाखवलेली ती दगडी इमारत ती त्याच वेळेची इमारत आहे. तर इथं कुठं खाली पाणी येत नाही किंवा कुठला स्लॅब कोसळलेला नाही किंवा कुठला जिना कोसळलेला नाही. ही फक्त अफवा आहे. आणि हे अफवा असल्यामुळं इथले वसतिगृह अन्यायकारक हलवायचं आणि इथे दुसरी इमारत प्रशासनाची बांधायची आणि इथल्या विद्यार्थ्यांना लांब कुठंतरी पाठवायचं, जेणेकरून त्यांची गैरसोय होईल. ही गैरसोय होऊ नये यासाठी मी डॉक्टर गायकवाड, निळोबा चांगदेव हे आपणास ह्याद्वारे जाहीर आवाहन करीत आहे. अन्यथा सर्व विद्यार्थ्यातर्फे आपल्याकडे निवेदन देण्यात येईल. 2 दिवसानंतर मी आपणास ह्याबाबत निवेदन देणारच आहे. आदरणीय जे लोंढे साहेब आहेत त्यांनाही मी आता फोनवरून दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला. नंतर इथले कमिशनर जे आहेत त्यांनाही मी आज दिनांक म्हणजे 26 तारीख आहे, 26/12/2023 रोजी मी त्यांना भेटलो. प्रमोद जाधव काय आज भेटले नाहीत मला. नंतर चल्लावार साहेबांना भेटलो, परंतु त्यांनीही मला ह्याबाबत उत्तर सविस्तर दिलेलं नाही. ठीक आहे, पाहिले आपण इथे फक्त तुटलेलं आहे आणि त्यानंतर ह्या ठिकाणी फक्त इथे एक तुटलेला आहे, तो बस वरांड्यामधला तेवढा तुटलेला आहे बस, याच्यापेक्षा दुसरं काही झालेलं नाही आहे. वसतिगृहाची इमारत अतिशय उत्कृष्ट आणि मजबूत आहे. ही इंग्रजांच्या काळातली इमारत आहे, दगडी इमारत आहे. ठीक आहे. हो.